तुम्हाला उकडीचे मोदक मऊसूत कसे करायचे हे दाखवते। सर्वप्रथम आपण सारण बनवायला घेऊयात। यासाठी आपण कढई ठेवली आहे, कढईमध्ये तूप टाकलंय, त्याआधी 1 वाटी खोबरं किसून घेतलंय, चवीनुसार असं जितकं गोड हवं असेल तितकं गूळ टाकलंय। हे मिश्रण सगळं छान गरम करून घेतोय। सोबतच त्याच्यामध्ये छान परतत असतानाच आपण ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत। ड्रायफ्रूट्समध्ये आपण बदाम, काजू आणि मनुके घेतलेत आणि छान वेलची पूड टाकून आपण हे मिश्रण एकजूट करून एकत्र करून घेतलेलं आहे आणि आपलं हे सारण तयार आहे। आता आपण उकड काढायची आहे पिठाची। त्याच्यासाठी 1 ग्लासभर पाणी घेतलंय। इंद्रायणी किंवा बासमती तांदळाचं आपण पीठ घेतलं आणि दूध। हे मिश्रण आपल्याला सगळं एकत्र करायचं। त्यासाठी आधी 1 वाटी पाणी टाकलंय, त्याच्यानंतर 1 वाटी दूध टाकलंय आणि आपल्याला जितकं पीठ हवं होतं थोडंसं त्याच्यानुसार मीठ टाकलेलं आहे आणि पीठ टाकून हे सगळं मिश्रण हलवून घेतोय, चांगलं एकत्र करून घेतोय। याच्यावरती थोड्या वेळासाठी झाकण ठेवणार आहोत म्हणजे छान वाफ येईल आणि हे मिश्रण तयार असल्यामुळे आपण आता हे मळायला घेतोय। चांगलं एकत्र होईल असं तुपाचा हात लावत, थोडासा पाण्याचा हात लावत मळून घ्यायचे आणि आता हे बाउलमध्ये आपण ठेवलं आहे आणि अशा पद्धतीने आपला हा पिठाचा गोळा तयार आहे। छान उकळ आलेली दिसतेय। एक बोट लावून तुपाचा 1 बोट लावून आपण छान पाकळ्या तयार करतोय, वाटीचा आकार देतोय। उभट असे मोदक करायचे, त्याच्यामुळे छान उभी अशी पाकळी करतोय। त्याला छान कळ्या काढतोय आपण। आपल्याला जितक्या हव्या तितक्या आपण कळ्या काढू शकतो, तितके छान मोदक आपल्याला दिसतील। आपण जे सारण तयार केलेलं आहे ते सारण आपण त्या कळीमध्ये, त्या पाकळ्यामध्ये भरतोय आणि छान गोलाकार आकार देऊन आपला वरचा शिंडीकडचा भाग नको असलेला जो एक्स्ट्रा पिठाळ लागतो तो काढून टाकायचा आणि छान असे मोदक तयार झालेले आहेत। आता आपल्याला ह्या मोदकांना वाफ द्यायची आहे। त्याच्यासाठी आपण गॅसवरती मोदकाचं भांडं ठेवलंय, 2 ग्लास पाणी टाकलंय त्याच्यात आणि ती जाळी ठेवलेली आहे। त्या जाळीला आपण तेलही लावून घेतलंय, तेल किंवा तूप तुम्ही लावू शकता। हे मोदक त्याच्यावरती ठेवलेत आणि एक 20 मिनिटासाठी आपण हे मोदक ठेवून वाफ देतोय। हे छान असे मोदक तयार झालेले आहेत। छान आकार आलेला आहे, छान सुगंधी वास येतोय। हे प्लेटमध्ये काढण्याआधी आपण थोडंसं पाणी शिंपडून घेऊयात आणि हे मोदक ताटलीमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घेऊयात। तुम्ही केळीच्या पानांवरही काढू शकता। आता मुंबईमध्ये केळीची पानं फार कमी मिळतात, आपण म्हणून एका प्लेटमध्ये काढलेले आहेत। अशा पद्धतीने आपले उकडीचे मोदक, छान मऊसूद असे मोदक, सुगंधी मोदक तयार झालेले आहेत। कोणत्याही सणाला तुम्ही हे मोदक अगदी सहजरित्या बनवू शकता। यासाठी आमची ही रेसिपी नक्की फॉलो करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला हे मोदक कसे वाटले आम्हाला नक्की कळवा आणि नवशक्ती यूट्यूब पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।